अशी एकही व्यक्ती त्या जगामध्ये असणार नाही. सत्संगाची प्रत्येकाला ही विषय माहीत असेल, हाच उद्देश सत्संगात मातांचा आहे. पण त्या कार्याची सत्संगाची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे, तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे. मग सत्संगाची ही गोष्ट सत्संग केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ते कार्य आपणही सत्संगाची केलं पाहिजे, ही भावना आमच्या मनामध्ये उदयाला आली. तर सत्संगात सद्गुरूचा उद्देश पूर्ण होईल. बहिणीच्या सोबत आलेले महात्मा सत्संगाची बहिणीची जीवनसाथी प्रचार प्रवृत्तरामध्ये योगदान कार्य देणारे सत्संग महात्मा शहाजीराव जातेजी हे विचारपूर्ण आशीर्वाद प्राप्त करतील. तर नंतर सत्संगाची पुढील निर्णय परमदनी संत जनाम प्रेमाने बोला. या सगळ्यांचं भाग्य आहे की हा महिना एप्रिल महिना शहादतचा महिना म्हणून ओळखला जातो. केवळ आजचा एक दिवस होईल, तो पूर्ण एप्रिल महिना 1 तारखेपासून या विषयावरची चर्चा चालू होती, 30 तारखेपर्यंत चालू असते. आणि आम्ही किमान वर्षातल्या 1 दिवस तर चर्चा करतो, हे भाग्य म्हणायचं. याच विचारानं आता त्यांनी सांगितलं की गुरु शिखाचं जीवन कसं असतं. गुरु शिखाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत की अगदी साधारण घरातल्या गोष्टी सुद्धा प्रपंचामध्ये जीवन जगण्याची कला सुद्धा सद्गुरू शिकवतो. दुपारी सुद्धा माताजींचा कार्यक्रम ऐकला, त्याच्यामध्ये एक गोष्ट ऐकायला मिळाली की महात्मा टेलरिंगचं शिक्षण करत होते. जयंतराव बाबाजींच्या चरणावरती आई घेऊन गेली, दर्शन घेतलं, ज्ञान घेतलं, सत्संग करू लागले. आणि मग 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि मग शिक्षण संपल्यानंतर मला करायची इच्छा नाही, मला काम शिकवा. वडील टेलर व्यवसाय करत होते आणि वडील टेलर व्यवसाय करत असताना त्यांनी म्हणजे मला धंदा करायचा आहे. म्हणजे धंद्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक शिलाई और एक कटाई. शिवायचं काम आणि कटिंगचं काम. मग शिलाईचं काम शिकता शिकता वडील ब्रह्मलीन झाले आणि कटाईचं शिक्षण झालेलं. बघा किती शुद्ध गोष्टीची गुरु आमच्या काळजी घेतो, पण आम्हाला फक्त लक्षच नाही. आणि म्हणून सांगावं लागलं. आणि महात्म्याने पण महात्मा कोरेंनी पण उल्लेख केला की गुरु ही रण असा किती जणांचा. आणि उभारून प्रजापूर्वक सांगतो हा देव आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. पण मी मानतोय का चिंतनाचा. आणि जर तोपर्यंत मी मानत नाही ना त्या गोष्टीची अपेक्षा करणं मला लागेल. आणि म्हणून आज जो हा 24 एप्रिलचा दिवस आहे, जसं युग प्रवर्तक बाबा गुरुवचनजी मानवतेचा मसीहा एक दगदगत क्रांतिकारी जीवन, या जीवनाचा उजाळा देण्यासाठी, त्यांच्या जीवनाला उजाळा देण्यासाठी आणि अशा अनेक मिशनच्या माध्यमाने जे आपलं हे मानव कल्याणासाठीचा जो यज्ञ, या यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती, आमच्या स्वतःच्या प्रपंचाची सगळ्या गोष्टींची तमा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली का, तर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चाराचरण आपणच झालो, ह्या ध्येयाने केली ती लोक. आणि आज त्यांच्या कृपेनं, त्यांच्या कृपाशीर्वादानं आम्ही हे जे संगत होतं ना, दासला सारखं भर भरून येत आहे. कारण का की त्यावेळेची परिस्थिती नव्हती, सगळ्या गोष्टी आता साध्य आहेत, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये सत्संगाला किती प्राथमिक. या सत्संगावरून मी छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स, छोटे छोटे हे करून मी जसं रवींद्रनाथ टागोर म्हणतायत की आय हॅव बिल्ट अप वॉल्स अराउंड मी, आय हॅव बिल्ट अप वॉल्स अराउंड मी अँड आय हॅव लॉस्ट इन इट. की माझ्याजवळ छोटे छोटे भिंती तयार केलेले आहेत, मी अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, मला हा म्हणला. पण बाबा गुरुवचनजी म्हणायचे की महापुरुष की बात गुस्सा पानी की लकीर जैसा हो. जैसे पाणी में आम्ही पाण्यामध्ये काठी मारतो, पाणी 2 होतं आणि क्षणामध्ये 1 होतं. असं महापुरुषांचं जीवन पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीला उघडत न बसता त्याच्यामुळे पुढं जायचं आहे. आणि ज्यावेळी आम्ही अशा गोष्टी जीवनामध्ये धारण करू, जोपर्यंत नुसतं 24 एप्रिल मुक्ती पर्व दिवस साजरा करण्यानं आमच्या जीवनात परिवर्तन येणार नाही. आम्ही परिवर्तन यायसाठी जे राजमाताजींनी सांगितलं की महापुरुष तो अपने आप से ऊपर उठे हुए होते. म्हणजे त्यांचा ते आपलं कुटुंब म्हणजे जग नसते,
हे जग म्हणजे एक कुटुंब समजताय, त्याप्रमाणे काम करताय. म्हणून माझ्या जसं अनेक महात्मे जास्त बऱ्याच महात्म्यांची जीवनी जवळून बघितली. एक थोडक्यामध्ये सांगतो की महात्मा पांडुरंगची कळत मुंबई गिरीमध्ये काम करत होते. बाबा गुरुबच्चनजीने एक आदेश दिला, नोकरी सोडली आणि त्याच्या ऋषी व्यासदेवीच्या बरोबर काम करू लागले. हा प्रचार प्रसार या महात्म्यांनी महाराष्ट्रावर केला आणि त्याच्यानंतर झोनल इन्चार्ज म्हणून बदली पुण्यालाच होऊन गेली. अक्षरशः त्यावेळी अशी अवस्था होती की त्या गावामध्ये त्यांच्या परिवारानं वाळी टाकलं होतं. आज त्या माताजी आहेत आज, आणि सध्यावर त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता की त्यांना वाळी टाकलं होतं. अशा विपरीत परिस्थिती मुलांना घेऊन त्या माताजी गावाकडे जीवन जगत होत्या आणि हे परोपकारासाठी जीवन लावत होते. आणि झोनल इन्चार्ज म्हणून ज्यावेळी नियुक्ती झाली पुन्हा जोडला, त्यावेळी पुण्याला घेऊन आले. काय असेल तर प्रॉपर्टी काय असेल तर एक खिडकी, त्याच्यामध्ये 2 ड्रेस पांढरे, टोपी, एवढंच. आणि या संदर्भात ती सेवा केली आणि सेवा केल्यानंतर ज्यावेळी सेवा चालू झाली ना, त्यावेळी महात्मा बाहेरून यायचे. सगळे शहरामध्ये नाव लावायचे, गाडीची मोटरसायकलची व्यवस्था त्याकडे नव्हती. पण ज्यावेळी बाहेरून महात्मा यायचे ना, तर स्वतः त्यांच्या प्रसादीची अडचण बघून स्टोवच्या पातेली भांडी आणून स्वतः संगत संपल्यानंतर किंवा संगत सुरू व्हायच्या आधी स्वयंपाक करायचे नागरिक महात्मा प्रसाद. या किती पराकोटीची सज्जनांची सोच होती. मग आम्ही कधी बदलणार आणि म्हणून दुसरे बदलायचा विचार करायचा नाही. खुद बदलो दुनिया बदल जाएगी. आज ह्या मिशनला योगदानाची गरज आहे, बलिदानाची गरज नाही. वारंवार उल्लेख केला आहे. पण माझं योगदान कधीपासून चालू आहे? मी माझं योगदान माझ्या कुटुंबापासून सुरुवात, माझ्या गल्लीमध्ये, गावामध्ये आणि मग जिल्ह्यामध्ये, देशामध्ये कधी पोहोचणार, आणि ही गरज आहे. आणि नुसतं नाव घेऊन यांचा उल्लेख करून आजच्या दिवसापर्यंत ही गोष्ट संपणारी नाहीये. मला उठावं लागेल, मला स्टार्ट करावं लागेल. मी माझ्या मनाला जावं विचारेल की मी माझ्या परिवारातून कधी उठणार, आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टींचा प्राधान्य न देता हे विश्व कल्याणाची भावना, हे जसं बँकेने उल्लेख केला की आज माताजींचा 95 वर्ष या मिशनला झालेली आहे. आणि माताजींचा उद्देश आहे की ज्यावेळी 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत या जगतातला, या धर्तीवरला प्रत्येक जीव या मिशनच्या छत्रछायेखाली, या ब्रह्मज्ञानापासून वंचित नाही राहिला पाहिजे. सगळे या मिशनचे छत्र झाले. तर त्या उद्देशाने आम्हाला, जसं की प्रत्येकाच्या खात्यावरती हे जबाबदारी आहे. जसं आम्ही म्हणतो मराठीमध्ये म्हणले, शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण शेजाऱ्याच्या माझ्यावर नका, अशी करून चालणार नाही. तर या आज ह्या गोष्टींना आम्ही जीवनामध्ये धारण करून आम्ही आमच्या जीवनामध्ये अग्रेसर व्हायचं आहे. आणि या गोष्टीचा गुरुच्या आदेशाप्रमाणे की दास गुरु का पल सिंचित दास बन के रहता है, जो मार्ग गुरु दिखलावे उस पर पल लगता है. हे गुरुचा का जो मार्ग आहे त्याच्यावरती का ठेवतो, परंतु न करता त्याच्यावरती पाय ठेवतो, चालत राहतो आणि आपलं जीवन पूर्ण करतो. मनामध्ये एकच इच्छा असते की गुरु माझ्या कुठल्या कारणाने दुसरी. इतक्या शब्दात प्रेमाने बोला. यानंतर सत्संगाची पालक ओजस कुलकर्णीजी हे सत्संग विचारवादन आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर सत्संगाची देशमुख ब्रँचवरती अलका सुतारवेंची सत्संग हे विचारवादन आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. एप्रिल महिना आला की बाबा गुरुबचन सिंगजी यांची आठवण प्रत्येक संत महात्मा माता बहिणजी यांना येते. जगामध्ये मानव एकता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केले. त्यांनी मिशनला संबोधित करताना असा संदेश दिला की गुरु शरीर नहीं होता है, गुरु ज्ञान का नाम होता है. एक गुरुवचन मर गया तो हजारों गुरुवचन फिर से पैदा होंगे. कभी ये मत समझ लेना कि शरीर हमारा वचन है. दिनांक 24 एप्रिल 1980 रोजी मानवतेचा मसीहा बाबा गुरुबचन सिंगजी यांनी मिशनसाठी बलिदान दिले. त्यांच्यासाठी जाता जाता शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे. मैं त्यातून बोध करा, मैं त्यातून बोध करा. सात संघाची हे छोटंसं रोपटं सत्संग पुन्हा मार्गदर्शनमध्ये धारण
करणार आहे सत्संगाची. ही छोटी छोटी बालक आहेत, ते यांच्यामध्ये हे जे बीज सत्संग जे आहे प्रेमाचं, मानवतेचं, हे जे मिशन आहे सत्संग, आता जर भिडलं तर पुढं सत्संगाची हा प्रचार करायचं कार्य तिथून पुढं होणार आहे. जसं निवेदन केलं होतं त्याप्रमाणे सुधार होईल देशिंग ब्रँच होतील, याही सत्संगाचे आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर सत्संगाचे शंकर आपले ब्रँच होतील, शंकर पाटील महाराज हे सत्संगाचे भेटीचे स्वागत. आदरणीय सत्संगाचे मोठ्या प्रेमाने बोलूया. त्याचपासून सर्वांच्या वचनातून विद्येतून सत्संगाची आपण श्रवण करत आहे की आजचा दिवस जो 24 एप्रिल मानव एकता दिवस या ठिकाणी साजरा करत आहे सत्संगाची. त्याच्या पाठी म्हटलं इतिहास तरी काय आहे तर सत्संगाची बाबा गुरुबचन सिंहजी यांचा आजचा हा बलिदानचा दिवस, चाचा प्रकाश सिंह यांचा हा बलिदानचा दिवस म्हणून सत्संगाची एक आठवण स्मरण म्हणून सत्संगाची साजरा करतो सत्संगाची. पण एक दिवस साजरा करून साजरा करायचं ते प्रत्यक्ष लक्षाला आठवण आपल्याला आणणं गरजेचं आहे सत्संगाची. जसं सत्संगाची मुलापासून आपण एकच आहे तो सत्संगाची की बलिदानाची आवश्यकता, योगदानाची आवश्यकता आहे सत्संगाची. तर बहिणी मुलापासून बोलत आहे सर्वांना पण माहिती आहे सत्संगाची योगदान आपण किती वेळ देतो सत्संगाची. तर इथून पुढे आम्ही त्यांना आज तरी सुरुवात करूया सत्संगाची. मला जास्तीत जास्त या विषयासाठी किती वेळ जास्त देता येईल, वेळ देता येईल सत्संगाची हा प्रयास प्रयत्न एवढा जरी केला आजच्या दिवसापासून तर खरोखर सत्संगाची त्या सद्गुरूंनी सत्संगाची जे बलिदान दिलं त्याचा कुठेतरी आपण पायी होऊ शकतो सत्संगाची. जसं आपण एखादी गोष्ट आपण एकच ओळख सत्संगाची जेव्हा जंगलामध्ये आग लागली होती सत्संगाची, ती विझवण्यासाठी सर्व प्राण्यांनी इतकी धडपड केलेली होती की खूप मोठे मोठे सत्संगाची प्राणी त्यामध्ये भाग घेत होते. त्यामध्ये सत्संगाची एक छोटीशी चिमणीसुद्धा त्यामध्ये भाग घेतली होती सत्संगाची, ती विझवण्याचा प्रयत्न करत होते. तर सर्व प्राणी त्यांना म्हणत होते की तुझ्या एवढ्याशा चिमणीनं पाणी ती आग विझणार आहे का सत्संगाची. पण चिमणी सहज पूर्ण केली होती सत्संगाची. जरी माझ्या चौचीतल्या पाण्यानं जरी आग विझत नसेल तर निदान ज्यावेळी इतिहास रचला येते इतिहासामध्ये माझं नाव तरी येईल की विझवण्याच्या यादीमध्ये नाव येईल, आग लावण्याच्या यादीमध्ये येणार नाही. तसंच आपण एवढा तर प्रयत्न करूया सत्संगाची. आजपर्यंत मिशनमध्ये जे जे महापुरुषांनी एवढं बलिदान दिलं सत्संगाची त्या यादीमध्ये कुठेतरी आपण सत्संगाची एक पाईप बनवू का सत्संगाची. तसं आपलं जीवन आपण करण्याचा प्रयत्न करूया सत्संगाची. बरोबर सत्संगाची पूर्ण मिशनचा इतिहास सांगितलं तर प्रत्येकाला सत्संगाची वेळ कमीच पडतोय सत्संगाची. पण ते सांगण्यापुरतं न राहता ते जीवनात अचानक येणं हे महत्वाचं आहे सत्संगाची. जसं बाबा गुरुबचन सिंहजी बोलून गेले होते सत्संगाची की त्यांना अगोदरच माहीत झालं होतं की आपली हत्या होणार आहे सत्संगाची. त्यांच्या मुखात सहज विचार उद्गार आले होते सत्संगाची. एक गुरुबचन सिंहजी गेले तर हजारो गुरुबचन सिंह जन्माला येणार आहेत. तर एवढा त्यांचा विश्वास होता आपल्या शिष्यावरती सत्संगाची, सर्व मानवमात्रावरती विश्वास होता. त्या मानवमात्राला सत्संग कुठंतरी आपण एक विश्वास जागृत करूया सत्संगाची आणि बरोबर सत्संगाची वेळेस सत्संगाचा आनंद घेऊया. शेजारी सत्संग जसं प्रत्येक ठिकाणापर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयास माताजी करत आहेत तसा आदेशात दिलेला तर या प्रत्येक जनमानसापर्यंत हा मिशनचा सत्संग प्रचार प्रसाराचा काम करूया सत्संगाची. आणि आज आपल्या आश्रमाच्या सत्संगाची एवढ्या लांबून म्हणजे खूप सेवा करत करत या ठिकाणी पोहोचले आहेत. एकच सेवा 6 ते 9 आपल्याला दिली तर आपल्याला इथे वेळेत पोहोचणार नाही. पण त्या सकाळी उठल्यापासून सेवा करत त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांचेच अनुमिशनला आपण श्रवण करूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. आपण किती वाजता आलेला आहोत हे सद्गुरूच्या यादीमध्ये नाव नोंद केलेलं आहे सत्संगाची. याचं सर्वांनी भान ठेवूया. सत्संगाची यानंतर चंद्रकांत पाटील महाराज हे सत्संगाची बहिणींचा आभार स्वागत आणि काही सद्गुरू मातांच्या कृपाशीर्वाद आज या ठिकाणी मानव एकता दिनानिमित्तानं सगळ्या असेल देशिक असेल कौटुंबिक काळात प्रयास झाले. सातारावरून संत सेवा देण्यासाठी आमचे ज्ञानप्रचारक बहिणी रेखाताई राजाजी आज त्यांचं दर्शन होत आहे. काही अंतकरण संचलन हृदयामध्ये त्या परमात्म्याची कृपेने संचलन नवीन जे असतील त्यांना आत्मज्ञानही होत आहे, ब्रह्मज्ञानही प्राप्ती होईल.
बऱ्याच महात्मा महापुरुषांनी संत या ठिकाणी अनेक आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले. संत निरंकार मिशनचा इतिहासही संतजनांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास केला. प्रॅक्टिकली संतजन जीवनामध्ये आपण अनुभवतो. आपण सण म्हणून जातो संतजन, अनेकांच्या प्रयासाने संतजन हे मिशन उभं आहे. आपणाला फक्त फळं दिसत आहेत. त्या वृक्षाला लागणारी फळं आज तुम्ही आम्ही संतजन सांगतोय, त्याचा अनुभव घेतोय, तृप्त होतोय. पण कोण जाणे संत जनानं आपला देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून संत जनानं या मिशनची संतजन रचना या परमात्म्याने संत जनानं देश फाळणी होण्याच्या अगोदरपासून संतजन त्याची निर्मिती चालू केलेली होती. हे असा वटवृक्ष आहे संत जनानं. या ठिकाणी जे जे येते ते तरुण जातीलच जातील, पण त्यांची थोडी संतजनानं कायम जाईल भरलेली राहील. आणि संतजनानं फळ एवढं अनुभव आहे, त्याला संतजन त्रास देणारे भरपूर होते. नवे नवे जर संत जनानं त्याची वाढच होऊ नये म्हणून प्रयत्न अनेकांनी केले, पण सत्य संत जनानं हा परमात्मा आहे. थोडं संत जनानं मागे सरते. जेवढे जेवढे संत जनाने ह्या संत पैगंबरांना त्रास दिला गेला, त्याच्या कितीतरी पटीने संतजनांची त्याची वृद्धी होत गेली, वाढ होत गेली. कारण हा सत्याचा प्रचार प्रसार आहे. तर या सद्गुरु कृपेनं आज तुम्ही आम्ही आहोत, आनंद घेत आहे. येणाऱ्या पिढीला संतजन सद्गुरु संतजन योग्य दिशा निर्देश देऊन संतजन आपल्या पक्काखाली घेत आहेत आणि चांगलं संतजन संस्कार करून त्यांना मानवतेचा बसिया बनवत आहेत. ही संतजन तुमचा आमचं सौभाग्य आहे. तर या तास अधिक समय घेत नाही, कारण संतजन सर्वप्रथम या सर्व उपस्थित संत महात्मा महापुरुषांच्या वतीनं देशिक सरकारचे प्रबंधक बहिणजी, आमच्या मुख्य बहिणजी संत स्टेजवरील बहिणजींचा संतजनांना दुपाटा घालून सत्कार करतील आणि सर्वांनी सद्गुरूच्या जय घोषामध्ये साथ द्यायचे आणि जे संतजन आले नाही त्यांनी संत त्यांना आशीर्वाद द्यायचे. सद्गुरु माता सुदीक्षा तर या संतजनानं दास निवेदन आपल्या चरणावरती दाखवते. मागच्या संतजनानं रविवारी आपल्याकडे धनुर्विचारचे महात्माजी आलेले होते आणि संतजनानं केवळ ध्यान असं होतं की भवनची उभारणी झाल्यापासून संतजन या ठिकाणी सद्गुरू बाबाजींचा आदेश आला तेव्हापासून त्या भवनमध्ये संतजनानं डेली सत्संग मॉर्निंगच्या रूपातून चालू होते. बरोबर. आणि कोण काळ संतजनानं असा येऊन गेला की संतजनानं कोरोनाच्या काळामध्ये जी बंद झाली ती काल संतजन सोमवारपर्यंत बंद होती. कालच्या सोमवारपर्यंत. पण ज्यावेळेला संतजन सद्गुरूच्या रूपामधून संतजनांना आमचे नंदकुमार ठाकरेजी यांनी संतजन सहज वचन काढलं, महात्माजी आपली भवन की सत्संग गेली होती नाही, चालू नाही, माताजी कृपा केली चालू करो. बस संतजनानं महात्माजींच्याकडे आशीर्वाद घेतला आणि संतजन फक्त मागच्या रविवारी आवाज दिला. पण संतजनानं मॉर्निंग सत्संग का करायची? आपण तर रोज डेली सत्संग करतोय. सत्संग आहे, इंग्लिश असो, बालसंगत असो, नारी संगत असो, जनरल सत्संग असो, सत्संग आहे. डेली सत्संग करतो आपण. पण संतजन मॉर्निंग सत्संग आणि डेली सत्संग याच्यात फरक आहे. संध्याकाळच्या वेळेला संतजन 7 येतो, आपण 7:30ला येतो, 8:30ला येतो, 8 वाजता येतो. आपल्याला कारण आपण व्यस्त असतो, आपल्या प्रपंचामध्ये व्यस्त असतं, कर्मकांडामध्ये व्यस्त असतं, अनेक गोष्टीमध्ये व्यस्त असतं. आणि सत्संगामध्ये आल्यानंतर महात्मा महापुरुष सद्गुरूच्या रूपात असतात. संतांकडून क्षमा करतात. आपण क्षमा याचना करतो सद्गुरूकडे, संतांच्याकडे क्षमा मागतो की दासकडे असं असं काय घडलं,
आज सकाळपासून संचलन मुखाकडे एखादा वेळावाकडा शब्द गेला तर असला की संत मायबाबा क्षमा करा, म्हणजे क्षमा मागतो. पण मॉर्निंग सत्संगाला संचलन क्षमा मागितली जात नाही, शक्ती मागितली जाते. मॉर्निंग सत्संगाला शक्ती मागतो आपण, कारण उठल्यानंतर या परमात्म्याच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने आपण जागे झालेलो आहोत. इथपर्यंत चालत आलेलो आहोत. इथं आल्यानंतर सद्गुरूच्या कृपेने संचलन आपण आशीर्वाद मागतोय की आपल्या हातून संचलनानं कर्म करत असताना कुठलंही वाईट कर्म घडू नये, किंवा बोलत असताना संत जनांना तुमच्या आशीर्वादानं संत जनांना वाईट शब्द मुखातून जाऊ नये. कारण संत जनांना इथे केवळ शक्ती दिली जाते, इथे संतने याचं स्मरण केलं जातं. आणि त्याच्यासाठी मॉर्निंग सत्संग ही प्रत्येक महापुरुषासाठी अतिशय महत्वाची आहे, अतिशय महत्वाची. आणि ती असते 1 तास. कारण संसारामध्ये व्यस्त असतो आपण, त्यामध्ये वेळ संचलन दास क्षमा मागतो, कारण ही निवेदन आपल्यासाठी फार महत्वाचं. कारण संत जनानं मॉर्निंग सत्संगला कुठल्याही परिस्थितीत संत जनानं आपण प्रत्येक महापुरुषांनी जेणेकरून संचलन मनापासून संचलन हजेरी लावा. मग म्हणजे विचाराला वेळ येऊ अथवा नाही येऊ, एकाला वेळ मिळू अथवा न मिळू, संत जनाने इथे येऊन बसा. 1 तासामध्ये संचलन सद्गुरूचा भरपूरशी एनर्जी, शक्ती, संचलन कृपा संचलन घेऊन जावा. 24 तासामध्ये तुमच्या हातून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही, मुखातून वेळा आपला शब्द सुद्धा निघणार नाही. तुम्ही जे कर्म करा ते संचलन भक्तीत जातं, ते कर्म संचलन परोपकारामध्ये जातं, ते कर्म संचलन संतांचे कर्म असतं, ते नेक कर्म असतं, त्यातून दोष निर्माण होत नाही. म्हणून मॉर्निंग सत्संग ही संत जनानं प्रोटीमाका भवनमध्ये चालू झालेले. तर प्रत्येक संत जनानं सोमवार टू शनिवारपर्यंत, फक्त संडेला संचलन मॉर्निंग सत्संग नसते, कारण 11 ते 1 जनरल सत्संग असते. तर सर्व महापुरुषांनी सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत या ठिकाणी मॉर्निंग सत्संग असते. त्या मॉर्निंग सत्संगची पूर्ण जबाबदारी आमचे वामन चव्हाण महात्माजी, त्यांना सहयोग करतात, ती इंचार्ज म्हणून संचलन त्यांना ती सेवा दिलेली आहे. संचलन त्यांना सहयोग देणारे म्हणून महात्मा आमचे बाबूराव जगतापजी, त्यांना संचलन सहयोगी म्हणून आमचे सेवादल महात्मा अण्णासाहेब खेड आणि संचलन शीतल गळवीजी, हे संचलन 2 सेवादल या सत्संगचे योग्य पद्धतीने हँडल करावेत आणि संचलन येणारा सद्गुरूंचा आशीर्वाद मिळावा. तर या संचलन निवेदनाचं नाव देत होते की येत्या 30 तारखेला खामकर वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी, बरोबर, खामकर वस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ भोसे या ठिकाणी संत जनानं 30 तारखेला आपले प्रचारक महात्मा सचिन नलवडेजी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये विशाल स्वरूपामध्ये प्रचार सत्संग होते. तर सर्व महात्मा महापुरुषांपासून आशीर्वाद प्राप्त करावा. दास बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बोलून गेला, वेळ अपुर आहे, तरीही सद्गुरू कृपेने संचलन जे काही ठेवावं लागतं ते येथे द्यावं लागतं, ते दिलंच पाहिजे. तर संत म्हणून त्यासाठी दास मागतो. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आपले गीत 1-2 चरणामध्ये किरणजी घेते, त्यानंतर सासण्याची रवी ऐवळे त्यांच्यासोबत सासण मला चरणामध्ये सामील होते. आदरणीय संतजन, प्रेमाने आणि मोठ्याने बोला. या नमोल ही रत्नाची रत्नाची ही रत्नाची या नमोल ही रत्नाची आहे खान भारताची या नमोल ही रत्नाची आहे खान भारताची दाखली ते संतांनी शान भारताची शान भारताची ते संतांनी शान भारताची
24 एप्रिल मानव एकता दिवस आहे. चाचा प्रतापजींचं योगदान सर्वांना ज्ञात आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. दास त्यांना समर्पित असणारे एकच कडवट ठेवेल, क्षमा मागेल. निभावले गुरुवचनाला थोर महाज्ञानी, निभावले गुरुवचनाला थोर महाज्ञानी, छातीवरती झेलून गोळ्या चाचा प्रतापानी, छातीवरती झेलून गोळ्या चाचा प्रतापानी, छातीवरती घेऊन गोळ्या चाचा प्रतापानी. धन्य गुरु वचन धन्य चाचा प्रताप, एकनाथनी भक्तांचे ठरले माय बाप, एकनाथनी भक्तांचे ठरले माय बाप. केली त्यांनी पावनभूमी या महान भारताची, केली त्यांनी पावनभूमी या महान भारताची, छातीवरती घेऊन गोळ्या चाचा प्रतापानी, छातीवरती घेऊन गोळ्या चाचा प्रतापानी, छातीवरती घेऊन गोळ्या चाचा प्रतापानी. प्रेमाने बोला. यानंतर सत्संगाची रवी ऐवळे महाराजांच्या सोबत मंडळाचे रवी सांगण्यामुळे तदनंतर सत्संगाची स्वयं स्वरूप यांचे विचार. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में है बस रहा तेरा रूप अपार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घट वासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी, दाता अपरंपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. परमात्म्याने संत जन प्रेमाने बोला. सत्संगाची त्याचे विरुद्ध कोटेमुखार ब्रँच, सलगर ब्रँच, देसिंग ब्रँच मुखी सेवाचे अधिकारी आणि ब्रँच म्हणून आलेले सर्व संत महापुरुष माता बहिणी या सर्वांच्या चरणावरती दश आणि दशा परिवाराचा कोटी कोटी धन्यवाद. प्रेमाने बोलूया. सत्संगाची जसं श्रींच्या बाबा अवतार श्री महाराजांनी अकरावीमध्ये म्हणलेलं आहे कि मैं निज अति कुटिल कामी तरस गुरु को आया है, सतगुरु की दया कृपा से जीवन का रस पाया है. सत्संगाची 24 एप्रिल मानव एकता दिवस आज संपूर्ण निरंतर विश्वामध्ये संपन्न झालेला आहे, होत आहे. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की जे बाबा गुरुजी शिंदेनी सांस्कृतिक मिशनसाठी आपलं तप त्याग बलिदान दिलं, त्या
प्रत्येकानं आपापल्या परीने शासनातील निरंकारी मिशन विषयी, बाबा गुरुजी सिंगच्या विषयी, अनेक संत महापुरुषांच्या विषयी जिकर केला, सांगण्याचा शासनाने प्रयास केला. शासनाची 10 डिसेंबर 1930 शेंगच्या बाबा अवतारसिंगजी महाराज आणि माता बुधवंतीजी यांच्या पोटी असा रत्न जन्माला आला की जो की शासनाची मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या भल्यासाठी, जो अज्ञान अंधकारामध्ये शासनाची गुरफटलेला जीव आहे, जो हेवी देवीमध्ये शासनाने गुंतलेला जीव आहे, त्यांना सगळ्यांना प्रकाशमय करण्यासाठी अशी मूळ शासनाची जन्माला आली. असा एक रत्न शासनाची शेंगच्या बाबा अवतारसिंगजी महाराज आणि माता बुधवंतीच्या पोटी जन्माला आला. आणि बालपणापासून शासनाची भक्तिमय वातावरण घरामध्ये, सगळं काही शासनाची शिकलाय घरामध्ये. आणि मग कुठली गोष्ट सांगण्याचा शासनाची विशेष आलेला नाहीये. अगदी बालपणापासून, कारण सद्गुरूच घरामध्ये होते. जीवन शासनाचे सगळं बाल पण भक्तीमध्ये गेलं. आणि मग शासनाचे हर एक पैलू, हर एक पाऊल शासनाची त्यांनी जगाच्या कल्याणासाठी शासनाने वाहून घेतलं. जसं म्हणले की जगाच्या कल्याणात संतांची एक होती, ते कष्ट ते परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी शासनाची अहोरात्र शासनाची बाबा गुरुजींची पळत होते. शासनाची 1947 साली त्यांचा विवाह झाला माता कुलवंतजी राजमाताजी यांच्या बरोबर. आणि त्याच वर्षी आपल्या देशाची फाळणी सुद्धा झाली. शासनाचे हे सर्व पाकिस्तानमध्ये होते. आणि मग फाळणी झाली, दंगल झाली. त्यावेळेस सगळे जीव शासनाचे जे होते ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. इकडे तिकडे शासनाची वाट शोधण्याचा शासनाने प्रयत्न करत होते. पण शासनाचे मार्ग सगळे खुंटलेले होते, सगळे मार्ग बंद झालेले होते. पण त्यावेळेस शासनाचे बाबा गुरुजी सिंगजी आणि राजमाताजी नुकताच त्यांचा विवाह संपन्न झालेला होता. नवीन जोडपं होतं. शासनाचे विचार करूया की नवीन लग्न झाल्यानंतर काय असतं. पण त्या दोघांनी शासनाची लग्न झाल्यापासून की विश्वाच्या भल्याची कामना, मानवाच्या भल्याची कामना, आज विभागलेले लोक आहेत, जनसमुदाय आहे, यांच्यासाठी जीवन आपलं शासनाने समर्पण केलं. आणि सगळे लोक शासन इकडे तिकडे पळू लागले. एक त्या ठिकाणी कॅम्प शासनाने बनवलेला होता. एक शासनाने राहण्याची व्यवस्था केलेली होती. आणि सगळे लोक शासनाने राहू लागले. बाबा गुरुजी सिंगजी शासनाची कसं बस जाऊन शासनाचे जे संत महापुरुष होते, जे शासनाने तिथे त्या कॅम्पमध्ये ते राहण्याचं ठिकाण केलेलं होतं, त्या ठिकाणी शासनाने बघत होते, सगळी पाहणी करायचे आणि जाऊन कुठेतरी शासनाची प्रसारीची व्यवस्था करायचे. सर्वांना शासनाने मिळेल तशी प्रसारी आणून द्यायची, पाण्याची व्यवस्था करायची आणि सगळ्यांना समजावून सांगायचे की तुम्ही घाबरू नका, कारण हा सत्य परमात्मा जीवनामध्ये आलेला आहे. हा देव शासन आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. हा रब आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. असं मी मगाशी महात्माने खूप सुंदर सांगितलं की हा रब आहे, हा देव आहे, हा सद्गुरू आहे, हा निरंकार आहे. किती जणांचा विश्वास आहे शासनाची म्हणणे. आज हा परिवर्तन शासनाची आपल्यासाठी शासनाची की स्वतःचं शासनाची बलिदान दिलेलं आहे. स्वतःचे परिवार शासनाने त्याच्यामध्ये संपवलेले आहे. मग शासनाने एक क्षण तरी शासनाची किंवा आजच्या दिवसात सीमित न राहता आपण सांगितलं की माताजींचा आदेश आहे की संपूर्ण 24 एप्रिल हा महिना केवळ ह्या मिशनसाठी, बाबा गुरुजींसाठी, राजमातांसाठी, शासनाची त्याच्या पदार्थांसाठी हा जिकर केलाच पाहिजे. निव्वळ आजच्या एका दिवसासाठी नाही किंवा एका महिन्यासाठी सुद्धा नाही, की ज्या अशा मानवाने शासनाची आपल्यासाठी बलिदान दिलं. आज हे व्यवस्थित शासनाने आपण निवांतपासून सत्संग करतो ना, ही केवळ त्यांची कृपा आहे. आणि म्हणून शासनाच्या सुदीक्षा माताजींनी गेल्या वर्षी मानवाच्या दिवशी एक उदाहरण दिलं होतं की ज्याला आपण एखादी बिल्डिंग उभी करायची आहे आणि बिल्डिंग उभी करण्याच्या अगोदर पाया मजबूत करतो, पाया भक्कम करतो, कारण की त्याच्यावरती 5-10 मजली बिल्डिंग शासनाची उभी राहिली पाहिजे. आणि पाया जर कमवत असेल तर ती बिल्डिंग कदापि उभी राहणार नाही, कधीच उभी राहणार नाही. कसा एक मजला उभा राहील. माताजींना तेच सांगायचं होतं की आज निरंकारी मिशनचा जो पाया भक्कम केलेला आहे ना, तो केवळ बाबा गुरुजी सिंगजी केलेला आहे. आणि तेव्हापासून एक टर्निंग पॉईंट निरंकारी मिशनला शासनाने मिळाला. तेव्हापासून एक दिशा निरंकारी मिशनची बदलली. तेव्हापासून सगळंच निरंकारी मिशन मध्ये बदलून गेलं. मग शासनाने इंग्लिश मिडियम सत्संग असेल, शासनाने नारी
करायचं आहे, त्याला बाबा गुरुजींनी सांगितलं की तुम्ही सगळेजण व्यवस्थित फक्त आपला जीव घेऊन सासंगजी आपल्या मायेशी परत जावा. दास सगळ्यांचं सामान घेऊन सासंगजी परत येईल. सासंगजी राजमाताजी सासू त्यावेळेला वयाला लहान होत्या, पण वयाच्या 8व्या वर्षी राजमाताजीला गुरु सासंगजी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती. गुरु परिवारामध्ये त्या सासंगजी राजमाताजी वाढलेल्या होत्या. मग त्यांना तर काही सांगायची गरजच नव्हती. हर एक सासंगजी ज्या माताबहिणी होत्या, ज्या मुली होत्या, त्यांना माताजी सासू समजावून सांगायची की तुम्ही घाबरू नका, आपल्या जीवनात असं परमात्मा आहे, आपला सद्गुरू सासूची तारक आहे, आपल्याला सद्गुरू सगळं काही व्यवस्थित देणार आहे, तुम्ही फक्त बिनधास्त राहा, गुरुचं नामस्मरण करा, निरंकाराला आठवा. सासंगी साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि मग सासंगी सगळे परत आले, मायदेशी आपल्याकडे सर्वजण परत आले आणि बाबा गुरुजींची सासंगी सगळ्यांचं सामान घेऊन सासंगी शेवटी परत आले. सासंगी विचार करूया की आज किती काळजी, जगाच्या कल्याणासाठी सासंगी मानवाच्या भल्यासाठी किती काळजी. आणि मग सासंगाची 1962 साली सेवा बघून स्वतःच्या वडिलांनी श्रींचा बाबा अवतारशी माताने सासूची गुरुगायत्री विराजमान असताना सुद्धा आपल्या सत्संगाची मुलाची सेवा बघून 7 वर्षे अगोदर गुरुगायत्री 1962 साली बाबा गुरुजींना गुरुगायत्री सद्गुरू म्हणून प्रगट केलं. का तर सासंगाची एक गुरु भक्त, एक गुरु सिख कसा असतो त्यांनी सुद्धा सासंगाची कहाणी केली. आणि मग 1962 साली सासंगाची बाबा गुरुजींना गुरुगायत्री विराजमान केलं. मग तेव्हापासून तर अहोरात्र सासंगी राजमाताजी आणि बाबाजी सासंगी पळत होते. मग देश विदेशी दौरे झाले. पहिला दौरा सासंगी बाबा गुरुजींनी केला. तर सासंगी राजमाताजींना 4 कन्या आणि सद्गुरू हाजी महाराज हा पुत्र, 5 मुलं होती. आणि ज्यावेळेस सासंगीची विदेशी दौरा जायचं सासंगी ठरलं, नियोजन झालं, प्रोग्राम ठरले, त्याला सासंगाची जो दिवस होता जायचा, त्याला सासंगी माताजीने मुलांना छोटी छोटी बालकं होती, निरंजन बहिणीची सासंगी सगळ्यात मोठ्या होत्या, त्यांच्याकडे सगळी जिम्मेदारी दिलेली होती. शास्त्रीजींच्याकडे सगळी जिम्मेदारी दिलेली होती परिवाराची, की सगळ्या परिवाराला सासू तुम्ही सांभाळायचं, मुलांना स्कूलमध्ये न्यायचं, आणायचं, पोहोचवायचं, हे सगळं शास्त्रीजींना सांगितलं होतं. आणि निरंजन बहिणी त्यांच्यामध्ये मोठ्या होत्या. सासंगी ज्याला राजमाताजीने बाबा गुरुजींनी सासंगी दौऱ्यासाठी तयार झाले, गाडीमध्ये बसायला लागले, तेवढ्या सासंगाजी राजमाताजीने पाठीमागं पळून पाहिलं. कारण का माझी छोटी छोटी 5 बालकं सासंगाजी आज मी ना सोडून सासंगाजी देश विदेशामध्ये जाणार आहे. कुठली मौली सासंगी जाईल, विचार करूया सासंगाजी आजी दशच्या वरती शाळा येतात. कारण मिशन सासंगाजी खूप उंच ठिकाणी सद्गुरूंनी नेलेला आहे, खूप उंच ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि मग सासंगी ती 5 मुलं रडत होती. माताजीला राहवलं नाहीये. माताजी गाडीतून परत उतरल्या आणि घरापर्यंत आल्या. त्याला बाबा गुरुजींची हे सगळं बघत होते की माताजी परत आलेले आहे. सासंगी माया आहे, प्रेम आहे. त्याला राजमाताजींना सासंगी बाबाजी बाबा गुरुजींनी सांगितलं की माताजी एक लक्षात ठेवा, ही 5च मुलं तुमची नाहीये, ही फक्त 5च मुलं तुमची नाही. विश्वामध्ये जी छोटी बालक आहेत, ज्या मुली आहेत, जे युवा आहेत, हे सगळे तुमची मुलं आहेत सासंगी. आणि तेव्हापासून सासंगी हे विश्वच माझे घर, ऐशी मती घ्यायची स्थिर, किंवा चराचरी आपणाची झालं. राजमाताजीने तेव्हापासून सासंगी प्रत्येक विश्वामधल्या बालकाला आपलंच केलं. इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं सासंगी. एक जोडपं लग्न झालेलं होतं, नुकतंच लग्न झालेलं होतं आणि दिल्लीला सासंगी गेले. दिल्लीला गेल्यानंतर सासंगी महात्माजींची सेवादलमध्ये ड्युटी लागली. मुलगी नवीन होती, लग्न झालेलं होतं, तिला हे निरंकारी मिशनचं काहीच माहीत नव्हतं, मुळात संसारी कसं करायचं माहीत नव्हता. सासंगीची ड्युटी म्हणल्यानंतर सासंगीची महात्माजी गुरुजी वचन शिष्याची प्रमाण म्हटले की माझं नवीन लग्न झालंय, माझी वाईफ बरोबर आहे, माझी बायको बरोबर आहे, माझी पत्नी बरोबर आहे, मला सामान लावायचे नाही. सासंगीजी गुरु सिख भक्त केवळ गुरुचंच वचन मानतात आणि म्हणून की गुरुची वचन शिष्याची प्रमाण. सासंगी महात्माजी सेवेमध्ये, भरतीमध्ये, सेवेमध्ये होते. आणि बहिणीने बराच वेळ वाट पाहिली की महात्माजी आता येतील, मग येतील. सासंगीजी महात्माजी आले नाही तर सेवा तर अधिकारीच सोडलं पाहिजे ना, त्याशिवाय सासंगी सेवा तर जाऊ शकत नाहीये. राजमाताजी सगळं बघत होत्या. राजमाताजीच्या मुलीजवळ गेल्या आणि सासंगाची पाठीवरून हात फिरवला आणि म्हणले की बाळा चल, तू माझ्या घरी चल, मी तुला घेऊन जाते. सासंगाची मुलगी म्हणली की नाहीये, माझे पती येणार, माझे मिस्टर येणार आहेत. त्याला राजमाताजी म्हणले की नाही, मी तुझी आज आई आहे, चल तू माझ्या बरोबर. आणि ती मुलगी सासंगी राजमाताच्या बरोबर गेली आणि राजमाताजीने सगळा त्याचा संसार जो आणलेला होता, सामान आणलेलं होतं, ते सगळं सामान लावलं. राजमाताजीने एक स्वतःची मुलगी समजून सगळा संसार कसा करायचा, कसं सगळं सासूनी जीवन जगायचं ही शिकलाय.
बलिदान दिलेलं आहे, आता योगदान द्यायचं आहे. मग योगदान कशा प्रकारे द्यायचे सासंगजी? आज संत महापुरुषांनी कसं योगदान दिलं? बरेच उदाहरण आहेत सासंगजी, बरेच उदाहरण आहेत. ज्याला सासंगजी त्याच्या प्रतापसिंगजी निरंकारी नव्हते, एका कंपनीमध्ये सासंगजी जॉब करत होते, परमनंट पण नव्हते. आणि जॉब करता करता त्या कंपनीच्या मालकांना सासंगजी स्पीकर जॉईन करायचे, म्हणजे स्पीकरची सेवा त्यांना दिलेली होती की जिथे जिथे असे सेवा म्हणजे प्रोग्राम असतील, म्हणजे सामाजिक असतील, राजकीय असतील, त्या क्षेत्रामध्ये जे प्रोग्राम असतील तिथे जाऊन माईकची सेवा करायची. आणि माईकची सेवा सासंगजी अशा एका ठिकाणी लागली की तो समागम होता, बाबा गुरुजींच्या उजरीमध्ये तो समागम होता. आणि तिथं सासंगी त्याच्या प्रतापसिंगजींची सेवा लागली. आणि सासंगी सेवा लागल्यानंतर त्यांना तो प्रोग्राम इतका आवडला की सासंगी जिथे जिथे असे निरंकारी विषयाचे प्रोग्राम असतील ना तिथे त्याच्या प्रतापसिंग मी जाणार आहे, मला ते काम द्या. सासंगी असं करता करता आवडल्यानंतर त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केल्यानंतर सासंगजी एक दिवशी बाबा गुरुजींच्या चरणावरती गेल्यानंतर बाबाजींना बोलले की बाबाजी मला हे सगळं आवडलेलं आहे आणि तो मला फक्त परमात्मा दाखवा, त्या परमात्म्याची ओळख करून द्या, त्या परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचं आहे, तो परमात्मा मला बघायचा आहे. आणि त्यावेळेस असं त्याच्या बाबा ब्रह्मजिंकीने त्याच्या प्रतापजींना ब्रह्मज्ञान दिलं. आणि ब्रह्मज्ञान दिल्यानंतर तेव्हापासून सासंगजी की निरंकार हा अंगसंग आहे ही जाणीव करून दिली आणि सगळीकडे पाहू लागले. बघता बघता त्याच्या प्रतापसिंगजींनी सासंगी वर्दी घातली, वर्दीमध्ये सेवा करू लागले. आणि असा समागम चालू होता, सेवा करत होते त्याच्या प्रतापजी. आणि कंपनीमध्ये फक्त 8 दिवसाची सेवा सुट्टी मागून आले होते. आणि सासंगी मालकाने सांगितलं होतं की ठीक आहे, आपले माईक सिटी सगळे त्याच्याकडे जाते, तुम्ही 8 दिवस जावा, तुम्हाला सुट्टी मिळालेली आहे. 8 दिवस म्हणता सासंगी 1 दिवस त्याच्या प्रतापसिंगजी बाबा गुरुसिंगजींच्या चरणावरती गेले आणि आशीर्वाद मागितला की त्याच्या प्रतापसिंगजी मला हा निरंकार परमात्मा मिळाला. त्याच्या प्रतापसिंगजींनी बाबा गुरुसिंगजींना आशीर्वाद मागितला की हा परमात्मा हा देव हा निरंकार माझ्या जीवनामध्ये आलेला आहे, मला गुरुच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने वर्दी मिळालेली आहे, पण एक आशीर्वाद दास करणे पाहिजे. सासंगी त्याच्या प्रतापजींनी खूप मार्मिक खूप सुंदर आशीर्वाद मागितला की सासंगी म्हणले की बाबाजी ज्या दिवशी ज्या क्षणाला तुमचा अंतिम श्वास असेल, ज्या क्षणाला तुमचा अंतिम श्वास असेल त्या क्षणाला माझा सुद्धा अंतिम श्वास असेल. असा गुरुभक्त कोण आहे का? आज तरी आहे का सासंगजी? आणि म्हणून सासंगी म्हणले की राजन मागा ताजन मागा ना मागितला हा सारा संसार. गुरुभक्तांनी तर गुरुलाही सासंगी गुरुलाच मागितलेला आहे. जो गुरुसिक भक्त तो सासंगी कधीही भौतिक वस्तू मागत नाही, कधीच मागत नाही. कारण हे सगळं नाश होणार आहे, येणार जाणार भासमान आहे. हा परमात्मा फक्त केवळ सत्य आहे. जसं नानकजी सांगितले की आदि सच विगादी सच है भी सच और कोशी भी सच. हा परमात्मा पूर्वी होता, आज या सृष्टीचा नाश जरी झाला तर परमात्मा असणार आहे. आणि असा परमात्मा जीवनामध्ये आला तर तुम्ही मी काय मागायचं सासंगी? मी काय मागतो? माझ्या मुलाला जॉब लागू दे, माझ्या मुलाला पहिला मुलगा होऊ दे, मला मान सन्मान मिळू दे, मला पद मिळू दे, मला अमुक मिळू दे, गाडी मिळू दे, बंगला मिळू दे. नाहीये. एक गुरुसिक भक्त सासंगी केवळ गुरुलाच सासंगी मागतो. देव पाहावशी गेलो ते देवच गुणे केलो. सासंगी आपण देव बनलेलं आहे ह्याची जरी जाणीव सासंगी पाहिजे. ही एक कल्पना लक्षात आणल्या की सासंगी की मी देव बघायला आले होतो, मला सद्गुरूंनी देव बनवलेला आहे. देव सासंगी पूर्ण गुणांनी युक्त आहे. आपण सुद्धा पूर्ण गुणांनी युक्त पाहिजे सासंगी. सुदीक्षा माता सासंगी सांगतात की संत 24 घंटे संत होते. विवेक मोदीजी सांगून गेले की ब्रह्मज्ञान लेना सासंगी एक बहुत बड़ी जिम्मेदारी है. ज्ञान लेना अलग बात है और ज्ञान के साथ जीवन जीना अलग बात है. ब्रह्मज्ञान सगळेजण केलेलं सासंगी, सगळा दरवाजा खुला केलेला आहे, पण ज्ञानाबरोबर सासंगी कर्माची सुद्धा जोरासोबत आवश्यक आहे. आणि म्हणून म्हणजे की ज्ञान कर्मामध्ये गेलं जाईल तो जीवन काय सुंदर आहे. आणि सासंगी त्याच्या प्रतापसिंग सासंगी सेवेमध्ये लागले. इतकी सेवा की कल्ली सासंगी जशी मीराबाई कृष्णाच्या प्रेमामध्ये सासंगी पडलेली होती. जसं तुम्ही मी निरंकाराच्या सासंगी ध्यानामध्ये आहे तसं त्याच्या प्रतापजी निरंकाराच्या सासंगी भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. त्यांना माहित होतं की माझा जॉब कसा आहे, मी किती दिवसाची सुट्टी मागितली, बस मला रगला खुश करायचं आहे. जगना जाने भक्ती क्या है, प्रभु को पाना भक्ती है, छोड़ के सारे रगड़े झगड़े घेऊन रिझवणा भक्ती. केवळ गुरुला रिझवायचे सासंगी, काही करायचं नाही, समर्पण, केवळ समर्पण. आणि त्याच्या प्रतापसिंगजींनी तेच केलं. आणि सासंगी ध्यानामध्ये अचानक आलं की
आज एका ठिकाणी आहे. बाबाजींच्या चरणावरती त्याच्या प्रतापसिंहजी गेले आणि म्हणले, बाबाजी मला घरची आठवण यायला लागली, मला घरी जायचं आहे. सासू त्यावेळेला चाचा प्रतापजींना बाबा गुरुजींनी खूप सुंदर उत्तर दिलं की बस इतके दिवस सेवा, घरची आठवण आली. सासू त्यावेळेला चाचा प्रतापजी बोलले की नाही ठीक आहे, तुमचा आदेश आहे, अजून तास सेवा करेल. 1 महिना सासूंनी सेवा केली आणि 1 महिन्यानं सासूंची बाबा गुरुजींनी बोलवलं आणि की तुम्ही सुट्टीवरती जा, तुम्ही जा घरी. 1 महिना झाला तुम्ही सेवा करताय. आणि घरी निघाले, रेल्वे स्टेशनवरती आले, त्याला त्यांना आठवण झाली की ज्या कंपनीमध्ये मी जॉब करतोय त्या कंपनीच्या मालकाला भेटलं, मला काढलंय का काय केले तुम्हाला पगार नाही दिला तर चालेल, पण मी जॉब तिथं आहे का. सासूने चाचा प्रतापसिंहच्या ऑफिस जवळ गेले. ऑफिसचे पिऊन सासूने बाहेर बसले होते आणि जसे चाचा प्रतापसिंह त्या दिशेने आले तसे ते पिऊन बोलले की चाचा प्रतापजी आपका कॉंग्रॅच्युलेशन. सासू चाचा प्रतापजीला समजले की कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी, म्हणजे काहीतरी माझ्यासाठी टिंगर उडवत असेल, काहीतरी मजाक उडवत असेल, कारण मी 1 महिना झाला सुट्टीवरती आहे, 1 महिना झाला मी ड्युटीवरती नाहीये. आतमध्ये गेले सासूचे, साहेबांच्या टेबलजवळ गेले, हात जोडले. हात जोडायच्या अगोदर सासूंचे साहेब बोलले की चाचा प्रतापसिंहजी आपका कॉंग्रॅच्युलेशन. त्यावर सासूला काय करायला डोळ्यात अश्रू येत होते. मी म्हणले की साहेब कशासाठी मला कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही देताय. तर म्हणले चाचा प्रतापजी तुम्ही या कंपनीमध्ये परमनंट झालेला आणि तुमचा पगार सुद्धा डबल झालेला आहे. सासूने विचार करूया की गुरुच्या चरणावरती समर्पण झाल्यानंतर गुरु काय करतो. केवळ समर्पणाचा भाग, जसं म्हणजे की सत्य भी करे, शिकवे भी करे, हे भक्ती का दस्तूर नाही, भक्ती नाम समर्पण का इसमें सत्य मंजूर नाही. केवळ समर्पण, केवळ समर्पण. आणि मग सासू 24 एप्रिल 1980 चा दिवस सर्वांनी जिकर केला. सासूंनी सगळ्यांनी सांगितलं की तो दिवस इतका महत्वाचा आहे की त्या 3 दिवसाच्या अगोदर सासंगजी 21 तारखेला त्या अगोदर सासंगजी ज्या विरोधक होते त्यांनी सासूजी बाबा गुरुजींच्या चरणावर सासूचे आशीर्वाद मागितला होता की बाबाजी आमचं एक काम आहे महत्वाचं, ते काम नक्की झालं पाहिजे. गुरु सासूजी दयाळू आहे. गुरु कधी सासूंजी किंतु परंतु करत नाही, जे मागत ते देत असतो. मी काय मागायचं हे मी ठरवायचं आहे. आणि त्या विरोधकांनी सासूंनी आशीर्वाद पाहिलेलं होतं की ह्यांना संपवायचं आहे, की मिशन आज सासूने उच्च टोकाला चाललेलं होतं, कुठेतरी थांबवायचं आहे. आणि म्हणून त्या विरोधकांनी आशीर्वाद मागितला, आशीर्वाद दिला सुद्धा. आणि 21 तारखेला सासूंनी एक भगिनी गाडीमधून येत होता आणि त्या गाडीवरती हल्ला झाला. त्या भगिनी त्या हिशोबाने शहीद झाल्या, गमलित झाल्या. आणि त्या सासूंनी बाबा गुरुजींची त्या दिवशी सासू स्टेजवरती सेवा होती. सासूंनी त्यांना समजलं की आपली एक सत्संगी भगिनी सासू निराकरणामध्ये विलीन झालेली, त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे. बऱ्याच महापुरुषांनी राजमाताजींनी जिकर केला की बाबाजी काय करायचं. आणि त्यावेळेचं वचन सासूंची की एक शेमशात गेला तर हजारो सासू, एक गुरुजींची गेला तर अनेक गुरुजींची तयार होते. आज गुरुने केवढी मोठी सासूंची आपल्यावरती जिम्मेदारी दिली आहे, केवढा विश्वास गुरुनाथ आपल्यावरती ठेवलेला आहे सासूंची. आज आपण गुरुवरती विश्वास ठेवतो का नाही सासूंची. आणि मग सासू 24 एप्रिल सासूनी मानव एका दिवस की ज्याला सासूंनी सत्संग संपन्न झाले आणि प्रसादी जवळ सासूजी बाबा गुरुजींनी गेले. महापुरुष सासूने रिक्वेस्ट करत होते की बाबाजी प्रसादी करा. एक सासूने घास उचलला, तोंडामध्ये घातला आणि म्हणले की माझी कोणीतरी वाट पाहतंय, आतून तरी वाट पाहते, मला जायला पाहिजे. सासूंनी त्याला राजमाताजी पाठीमागे बसल्या होत्या. एका बाजूला सासूंजी चाचा प्रतापसिंहजी होते, एका बाजूला सासूजी बाबा गुरुजींजी होते. आणि गाडी सासूंची चाललेली होती आणि चालत असताना सासूंच्या विरोधकांनी गाडीवरती हल्ला केला. आणि सासू त्याला बघा, गुरु सासूने सगळं ओळखत असतो, गुरुला हे सगळं माहीत होतं. त्याला सासूने राजमाताजीने हा नजारा पाहिला तर गाडीचा दरवाजा उघडला नाही. सासूजी बाबा गुरुजींची गाडीतून आले, एक गोळी लागली, तेवढा चाचा प्रतापसिंह सासूंच्या गाडीचा दरवाजा सासूने उघडला, खोलला आणि पुढे आले. सगळ्या गोळ्या सासूच्या चाचा प्रतापसिंहने स्वतःच्या छातीवरती घेतल्या. आणि सासूजी दोघंही सासू जमिनीवरती कोसळले. एक सासूने राजमाताजी माऊली सासूने हे सगळा नजारा पाहत होते आपल्या डोळ्यानं की आपले सासूंचे पती, एक सद्गुरू, एक सासू गुरुचा भक्त सासू जमिनीवरती पडलेला आहे आणि काय करायचं. सासू त्या वेळेला ती माऊली डगमगली नाहीये. एक सासूची गुरुच एक माऊली होती. दाक्षिण सासू त्यांना म्हणले की एक वीर माता होती. त्या संगती खरोखर मानवाच्या कल्याणासाठी, जीवन सगळं मानवाच्या कल्याणासाठी होतं. आणि मग सासूंची राजमाताजी जागेवरती बसलेले नाहीये. सासूंनी सद्गुरू सासू बाबा गुरुजींनी आणि चाचा प्रतापसिंहच्या सासूंनी सगळा संपन्न केला. तुमच्या माझ्यासारखी सासूंची कधीतरी सत्संगमध्ये येणारे सासूंनी महापुरुष पेटून उठले की म्हणजे आता त्यांच्या विरोधकांनी
बाबाजींना सासंगजी बाबाजींचं बलिदान घेतलं, बाबाजींना गोळ्या चढल्या, त्याचा बदला घ्यायचा सासंगजी. आणि सासंगजी बदला घ्यायचा, राजमाताच्या चरणावरती गेले, राजमाताजींनी सगळ्यांना शांत केलं आणि सगळे टेन्शनमध्ये आले की आता मिशनचं काय व्हायचं. कारण जिथून सासंगजी तरुणावर मिळाला की जिथून मिशनला सुरुवात झाली, तो सासंगजी एक रोशन मीनार सासंगजी, एक प्रकाशमय सासंगजी, एक रत्न सासंगजी, असा एक हिरा सासंगजी आपण गमावलेला आहे. आणि मग सासंगजी राजमातांनी सगळ्यांना शांत केलं आणि सासंगजी 27 एप्रिल 1980 साली आपला एकुलता एक मुलगा सासंगजी गुरुगाडीवरती समर्पण केला. सद्गुरू बाबा अर्जुन महाराजांना सासंगजी गुरुगाडीवरती बसवलं आणि त्यावेळेस सासंगजी सगळे संत महापुरुष बाबांच्या जवळ गेले आणि म्हणले की बाबाजी, कुणाचा बदला कुणानेच घ्यायचा आहे, कुणाचा बदला कुणानेच घ्यायचा आहे. राजमाताजी सगळं ऐकत होत्या, सगळ्यांना राजमाताजींनी शांत केलेलं होतं की आपण सर्वजण सासंगजी हे वातावरण सगळं शांत झालं ना की कुणाचा बदला कुणानेच घ्यायचा आहे. आणि सासंगजी बाबाजींनी सांगितलं की कुणाचा बदला कुणाने घ्यायचा आहे, पण तो कसा. ते खून सासंगजी, ते रक्त कुठं रस्त्यावरती नाण्यामध्ये न वाहता हर एक मानवाच्या नसामध्ये सासंगजी आपल्याला बनवायचा आहे. कारण का, संतांचं रक्त एखाद्या मानवाच्या सासंगजी नसेमध्ये गेला तर तो संत बनायला वेळ लागणार आहे. आणि म्हणून आज 24 एप्रिल मानव एका दिवसामध्ये सासंगजी विश्वामध्ये सगळीकडे रक्तदान शिबिर आहे. आज सासंगजी आपल्या सुद्धा झोनमध्ये 6 ठिकाणी रक्तदान शिबिर आहे. सातारा सेक्टरमध्ये 3 आणि सांगली सेक्टरमध्ये 3 ठिकाणी सासंगजी रक्तदान शिबिर संपन्न झालेलं आहे. सासंगजी हिराची गोष्ट आहे की आज इतकं मिशन सासंगजी ज्यांनी आपल्या प्राणाची ओळख दिली, ज्यांनी बलिदान दिलं सासंगजी. क्षमा करा, बरेच महापुरुष हत्या हत्या म्हणत होते, पण सद्गुरू मातांचा आदेश आहे की हत्या हा शब्दच वापरायचा नाही. गुरुची हत्या कधी होत नाही. गुरुचं बलिदान होतं पण गुरुची हत्या होत नाही. शरीर जातं, गुरु मरत नाही सासंगजी. आणि म्हणून हत्या हा शब्द सासंगजी कधीही वापरायचा नाही. क्षमा करा, अशी तुम्हाला काही शिकवायला आलं नाही, पण अशा निरंकारी विषयाची आपण बघत आहोत सासंगजी. आज बाबाजींनी गुरुपूजेविषयी बाबाजींनी मनसुरी कॉन्फरन्समध्ये किती आदेश दिले आपल्यासाठी सासंगजी. का त्यांना काही काळजी सासंगजी, त्यांचं त्यांना खूप होतं, पण आपल्यासाठी सासंगजी की सासंगजी नशा पान करायचं नाही, हुंडाबंदी सासंगजी, की सासंगजी साधा शादी, लाईट संध्याकाळच्या वेळेमध्ये सासंगजी लाईट खूप जळते, मग सासंगजी त्या लाईटचं बिल भरावं लागतं. मग असे अनेक सासंगजी नियम अटी सद्गुरू माताजींनी सासंगजी बाबाजींनी घालून दिल्या आणि सासंगजी ह्या अटी सासंगजीला घालून दिल्या. आणि दुसरी कॉन्फरन्स मसुरी कॉन्फरन्स झाली तर सासंगजी एक छोटी बालिका, एक 17 वर्षाची बालिका होती आणि ती बालिका बाबा गुरुजींच्या जवळ गेली आणि बाबाजींना प्रश्न केला की बाबाजी, तिसऱ्या प्रणामध्ये सांगितलेलं आहे की कोणाचे सासंगजी खाण्यापिण्याचे कपडे पिण्याची नकल करायची नाहीये, आणि मग तुम्ही हे आदेश कशासाठी दिले. कारण का दुसऱ्या कॉन्फरन्समध्ये बाबाजींनी सांगितलं की सासंगजी एका भक्ताचा वेश कसा असतो, की बाबाजींनी स्पष्ट उल्लेख केला की म्हणले की मी सासंगजी एखाद्या लग्नाला गेलेलो असेल तर त्याला सासंगजी रंगीबेरंगी कपडे, मी एका मंदिरामध्ये गेलेलो असेल तर त्याला सासंगजी अगदी सुंदर, अगदी सासंग नॉर्मल कलर मधले कपडे, मी एखाद्या सासंगजी धर्मविधीसाठी गेलेलो आहे तिथे कसे कपडे असतात, मी सासंगजी एखाद्या प्रोग्राममध्ये गेलेलो आहे तिथे कसे कपडे असते. मग सासंगच्या बालिकेने विचारलं की सत्संगमध्ये कसा पेहरावा असावा, तर सासंगजी बाबा गुरुजींनी राजमाताजींनी सांगितलं की सासंगजी तो पेहरावा असा असावा की एक आध्यात्मिक, आपण मंदिरामध्ये गेलं तर कसा असतो किंवा एक निरंकारी मिशन एक आध्यात्मिक ठिकाण आहे आणि ह्या आध्यात्मिक ठिकाणामध्ये आल्यानंतर आपला पेहरावा कसा असावा. सासंगजी भडक कपडे नाही पाहिजे. सासंगजी बहिणींच्या चरणावरती प्रार्थना आहे की आज गुरुकडे आपण बघूया की डोक्यावरून पदर पडता अजिबात कामा नये. आज गुरुचा आदेश आहे सासंगजी निरंकारी मिशन जगायचा विषय आहे, सांगण्याचा, बोलण्याचा, ऐकवण्याचा, विचार सांगण्याचा दासी स्वतः सासंग श्रवण करते, स्वतः आत्मपरीक्षण करते, स्वतः चिंतन करते, स्वतःमध्ये उतरवते आणि सासंगजी मी कुठे कमी आहे हेच फक्त दासी बघते. पण सासंगजी तुमच्या चरणाची प्रार्थना करेल दासी शिकवायला आलेले नाही. आज निरंकारी मिशन सासंग सद्गुरू माताजी खूप उच्च लोकांनी आपल्याला घेऊन चाललेले आहेत आणि म्हणून सासंगी त्याला राजमाताजींनी त्या बालिकेला सांगितलं, माताजींना महापुरुषांना सासंगजी माता बहिणीने सांगितलं की एकाही बहिणीचा पदर पडता कामा नये. आज विचार करूया की काय गुरुला सासंगीची गरज आहे का, काहीतरी गरज आहे का. सासंगी नाहीये. बाबाजींनी सांगितलं की एक दुसऱ्याला बढावा द्यायचा आहे, एक दुसऱ्याचा आदर सत्कार करायचा आहे. आणि मग त्या बालिकेने बाबाजींना प्रश्न केला की शेषरथ गुरु म्हणजे काय आहे. त्याला सासून खूप सुंदर मार्मिक उत्तर दिलं की म्हणले की एक ने कही दुजी ने माने, नानक समजे दोनों बरोबर घ्यायला. हे असं विषय होतं की सासूंनी एका आदेश
माताजींनी दुपारी विचारामध्ये सांगितलं की राजमाताजी सासंगाची मिशनचा इतका सासून विचार करायचे की माताजींनी दुपारी जिकर केला की राजमाताजी ज्याला प्रसाराच्या पूर्वमध्ये असायचे ना त्याला सासू हॉटेलमध्ये राहू शकल्या असत्या, पुरी भाजी खाऊ शकल्या असत्या, पाहिजे ते आवडीचं खाऊ शकले असते, पण नाहीये. सासूंची ब्रेड आणि सासूंची जाम खात होते, ब्रेड आणि अचार लोणचं खात होते. नवीन नवीन स्वतः सासूंची फुलका आणि सासूंची बेसन बनवत होत्या. का? माझ्या सासूंनी मिशनचा पैसा सासूंची कुठे वाया जाता कामा नये. सासूंची राहायची व्यवस्था कुठे तर धर्मशाळेमध्ये राहायचे. एका कॉटवर सासूंनी बाबा गुरुजींची झोपायचे, एका कॉटवरती राजमाता झोपायच्या आणि बरोबर असलेल्या सासूंनी कॉटच्या खाली झोपायचे. आज सद्गुरू माताजी सगळे सुंदर एवढी भवनं दिलेले, सगळ्या सुविधा केलेले, त्याची कदर करायची सासूंची. आणि म्हणून मानवाचं होईल जर एक बरं राहता आलं, मानव तो मानव प्याला एक दुजे का बने सहारा, एक दुजेचा सहारा बनायचे सासूंची. दुसऱ्याचा सासूंची दिष्ट बनायचे सासूंची, दुसऱ्याचा सहारा, दुसऱ्याचा आधार बनायचे सासूंची. आणि दुसऱ्याचा आधार बनण्याचा सासूंची आज सद्गुरू माताजी प्रयास करतात. ज्याला सासूंची मोसरी गहूंचं काम चालू होतं आणि बाबा गुरुजी सासंगजी खूप काळजी सासंगजी की भुवन सुंदर झालं पाहिजे, कुठेही सासंगजी सिमेंट कमी, वाळू जास्त, असं खडी कमी, असं सासू होता कामा नये. कारण माझे सगळे सर्व माप त्या भुवनमध्ये येऊन बसणार आहेत. तसं बाबा गुरुजी शिंगी सासंगी रात्रभर सासंगजी ते सगळे पाहणी करायचे. आणि त्याच वेळेस सासंगजी मसुरीला जाण्यासाठी ते सासंगी पुलाचं काम चालू होतं. तो पूल सुद्धा भक्कम होणं सासंगी गरजेचं होतं. कारण महापुरुष त्या पुलावर कशी जाणार? जर ते पूल सासंगी मजबूत नाही बनलं, ते कमकुवत बनलं तर सासंगीचे पूल सासंगीची काही दिवसांनी पडेल, मग रस्ता सासंगीची आपल्याला सासंगीची मिळणार नाही. आणि म्हणून त्या पुलाची सुद्धा पाहणी, त्या भुवनची पाहणी सासंगीची आज बाबा गुरुजी स्वतः सासंगी पाहणी करून पाहतो. सासंगी असे अनेक दाखले सासंगीचे. आणि म्हणून सासंगीची आज 24 एप्रिल मानव एका दिवस बोलण्याचा विषय नाही, सांगण्याचा विषय नाही, ऐकून होण्याचा दिवस नाही. आपण खूप सारे भाग्यवान सासंगीचे. आता भुवनमध्ये हल्ले होत नाहीत, भुवनमध्ये गोळीबार होत नाही, भुवनमध्ये काही सुद्धा होत नाही सासंगीची. सगळ्या रस्ता आखून ठेवलेले, ताट सगळं गुरुने मांडलेलं आहे. फक्त आणि फक्त सासंगी गुरुचे जे आदेश उद्देश आहेत, गुरु जे जीवन जगतो सासू त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगायचं आहे. महात्माजींनी जिकर केलं की असे अनेक महापुरुष आहेत की ज्याने गुरुने आदेश दिला. लालचंदजी महाराज सासंगी शहाबाद पाकिस्तानचे, एक गुरुने आदेश दिला की लालचंदजी महाराज अमरकालीचे वडील खांद्यावरती सासंगी कपड्यामध्ये कपडे घालून सासंगी विकत होते. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये बाबाजीने आदेश दिले की जाओ सासंगी महाराष्ट्रामध्ये सासंगी प्रचार प्रसार करो. आणि सासंगी अशा अवस्थेमध्ये आले आणि सासंगीने त्यांनी गुरुचा आदेश मांडला. पांडव कदमजींचं सासंगी सांगितलं की ते सातारचे, खूप विपरीत परिस्थिती सासंगीची. दुनियेने सासंगीला वाळी टाकलं, गावाला वाळी टाकलं, पण सासंगीची गुरुला सोडलं नाही. जसं म्हणजे की कामी क्रोधी लालसे हिंसे ना भक्ती होय, भक्ती करे कोई समाज जात वर्ण कुल जातीवंताच असावं लागतं. सासंगी गुरु श्रीकच बनावं लागतं, गुरु श्रीकच बनायचं आपल्याला. सासंगी त्यांचा बैल मेलेला होता, पांडव कदमजींचा सासंगी बैल मेलेला होता. फक्त पती पत्नी दोघंच होते घरी. आजूबाजूच्या भावकीच्या लोकांना बोलवलं. आपल्याला माहिती आपण सगळे गावाकडचे, भावकी म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे सासंगी. तशी तिथे पण अवस्था सासंगी. आणि बोलवलं तर काय करायचं, एवढा सासंगी बैल मोठा मेला आणि त्याला सासंगी दखल तर केलं पाहिजे, खड्डा तर काढला पाहिजे. खड्डा काढला, कसं करायचं सासंगीची? कोणी मदतीला आलं नाही, कोणी सुद्धा आले नाही. गावाच्या सगळ्यांना बोलवलं, पण गावात ठरवलेलं होतं यांना कोण मदत करेल ना त्यांना वाईट टाकलं. पण दोघं पती पत्नी घाबरले सासंगीची. गुरुचं नामस्मरण केलं, गुरुचा जयजयकार केला, गुरुला बोलवलं, निरंकाराला बोलवलं. तू ताकद आहे, तू सगळं करणार आहेस नाही. आणि दोघांनी सासंगी दोन्ही पायांना कासरा बांधला आणि सासंगी असं खांब सासंगी भिन्न असते, सासंगी बांध असतो, बांध असतो, त्या बांधावरती बैल आणला आणि बांधावरून तो बैल त्या खड्ड्यामध्ये सासंगी घेऊन गेला. आणि दोघांनी सासंगी माती त्याच्यावरती टाकली आणि सासंगी मारले, पण गुरुला सोडलं. कुणाला डगमगलं, कारण गुरु इतका सत्य आहे, ज्ञान इतकं सत्य आहे, मिशन इतकं सत्य आहे सासंगी. मग डगमगायची काय गरज आहे सासंगी? आज सद्गुरू माता सांगतात की बाबा तू घाबरू नको, अजिबात सासंगी घाबरायची गरज नाही. आज अज्ञान अंधकारमधून तुम्हाला सासंगी गुरुनं सगळं मोकळं केलेलं आहे, बंधन काय मिळालं काम टाकलेलं आहे. फक्त आणि फक्त सासंगी गुरुला खुश करायचं आहे. सासंगाचा महात्मा सतीजींचे मित्र नेपाळ सिंगजी सासंगी परवा आलेले होते. त्यांनी एक खूप सुंदर सासंगी दृष्टांत दिला सातारामध्ये, खूप सुंदर घेण्यासारखा सासंगी की
कुणाचाही आदर करत महात्माजींनी सांगितलं. आणि त्यांच्याकडे सेवा होती की जसे जसे माताजी पुढे जातील तशी त्याची पुढची सेवा सासू नेपाळ सिंगजींच्याकडे होती. आणि सासूंनी बारामतीमध्ये प्रोग्राम होता. माताजी 2 वाजता हजर झालेले होते. माताजी 3 वाजता ग्राउंडवरती येणार होत्या, पण माताजी आल्याच नाही. 6 वाजता माताजी ग्राउंडवरती आले नाही. महात्माजींनी मेसेज टाकला की काय प्रॉब्लेम झाला. माताजी आल्या कशा नाही, 3 तास लेट झाल्या. सासंगाची काही दिवसापूर्वी नगरमध्ये महापुरुषांची सासंगाची थोडीशी भांडणं झालेली होती. आणि सासंगाची असंच पैसा म्हणून महात्माजी बोलले की तुम्ही सत्संगला येऊ नका. सासंगाने केलं ठीक आहे, गुरुचं वचन. म्हणजे ठीक आहे, माझा निरंकार अंगसंग आहे, माझा सद्गुरू अंगसंग आहे, मी बसेल तिथं सत्संग आहे, बसेल तिथं माझा निरंकार आहे. बस तुम्हाला जर माझ्याकडे प्रॉब्लेम होत असेल तर मी सत्संगला येत नाही. आणि सासूने निरंकाराकडे गुरुकडे प्रार्थना केली. म्हणजे की दादा तू सगळं जाणतोय, सगळं ऐकतोय, सगळं पाहतोय, माझी कुठली गलती असेल तर तू मला क्षमा कर. आणि सासुंदरजी तो परिवार नगरच्या पुढे आल्यानंतर सासुंदरजी एक गाव आहे, त्या गावामध्ये सासू तो परिवार दुपट्टा घेऊन सासूंची उभा होता, कारण माझा सद्गुरू या दिशेने येणार आहे. आणि जवळजवळ सासूंची 200-300 सासूंची किलोमीटर गाड्या पुढे आल्या होत्या. मातांच्या सहज लक्षात आलं, गुरु सगळं जाणतो, हा विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. सासूंची कुणाच्या मनामध्ये काय चाललं सगळं जाणतो. तर बोलले की 3 लोक 9 खंड में गुरु से बड़ा होय, कर्ताकडे ना कर सके गुरु करे से. सगळं सद्गुरू जाणतो. माताजींनी सासूंनी आदेश दिला की गाड्या सगळ्या दिवस गेल्या. आणि ज्या ठिकाणी तो परिवार थांबलेला होता ना, त्या ठिकाणी माताजी गेल्या. सासूंनी माताजी जवळ गेल्या, हात जोडले. महात्माजींनी सासूंची दुपट्टा घालून सत्कार केला. आणि महात्माजी धडाधडा रडू लागले की माताजी असं असं माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. त्याला सासूंनी माताजींनी खूप सांगितलं की बस काही करू नका, गुरुला खुश करा, निरंकाराला खुश करा, परमात्माला खुश करा, बाकी काही करू नका. सासूंनी सांगण्याचा भावार्थ ना सासू त्यांचा एकच होता की बाकी काही करू नका, फक्त आणि फक्त गुरुला विजवा, गुरुला खुश करा, त्या परमात्म्याला खुश करा, रबला खुश करा, बाकी काही करायची गरज नाही. आज सासूंनी माताजी तेच काम करतात, अहोरात्र विश्वाच्या भल्याची कामना करतात. वेळ आपल्या खूप जागेवरती गेलेली आहे. सासूंजी जसं म्हणलंय की रक्तदान श्रेष्ठ दान, रक्तदान जीवनदान. एखाद्याचं सासूंची जीवन वाचवायचं असेल तर तुम्हाला मला रक्तदान करणं गरजेचं आहे, खूप गरज आहे. आज सासूंची सद्गुरूचा आदेश आहे की प्रत्येकाला सासूंजी आज महात्माजी ते सांगायची खेदाची गोष्ट होते. महात्माजी काही सासूंची सुट्टी होते, पण त्यांच्या युनिटमधल्या सासूंजी 11 जणांना ना निरंकार आहे, ना निरंकारी मिशनचा लवलेश आहे, ना सासूंची सद्गुरू काहीच माहित नाही, पण एक आदेश दिला की जा निरंकारी मिशनचा आज रक्तदान शिबिर आहे. सासूंची 11 जणांनी सासूंनी जाऊन रक्तदान केलं. आज तुम्ही आम्ही सुद्धा इथं पण सासूंनी काही दिवसांमध्ये रक्तदान सासूंची काम लागेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी सासूंनी रक्तदान करायचं आहे. तर वेळ आपल्या जागेवर पोहोचलेली आहे. बोलावं इतकं थोडं ज्याला काशीच्या जीवनाचा एकच दृष्टांत दे, कारण गुरुला खुश करा, बाकी काही करू नका. सासूंची ज्याला दाशीची तब्येत ठीक नव्हती आणि दाशीला महात्माजी मिरजेला सासूंनी एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं. कुणालाच भेटले परिवारामध्ये अजूनही कोण कुणाला माहित नाहीये आणि दाशी सासूंनी सांगितली नाहीये. महात्माजींनी संध्याकाळी ऍडमिट केलं आणि मित्राच्या रूममध्ये झोपायला गेले. ठीक आहे म्हणलं जावा तुम्ही. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये 11 वाजता सासूंची 2 गाड्या आल्या आणि एक सासूंची परिवार होता. त्या परिवारामध्ये सासूंची एका भगिनीची डिलिव्हरीची वेळ होती. पहिल्या 6 मुली होत्या आणि क्रिटिकल कंडिशन होती. सासूंनी त्यांना खूप रक्ताची गरज होती. त्यांनी येताना बरेच सासूंची जीवा आणले होते. पण सासूंनी ब्लड टेस्ट केलं तर त्या दोन्ही गाडीमध्ये कुणाचे ब्लड सासू त्या भगिनींना लागू होत नव्हतं. सासूंनी डॉक्टरने हळूच सांगितलं की त्या एक लेडीज आहेत ना त्या रूम मध्ये आहेत आणि त्यांचंच ब्लड फक्त तुमच्या भगिनीला तुमच्या मेसेजला चालेल. सासूंची तो व्यक्ती दाशीच्या जवळ आला आणि हात जोडले की म्हणजे ताई तुमच्या चरणावरती प्रार्थना करतो, रिक्वेस्ट करतो, पाहिजे थोडे पैसे देतो, तुम्हाला पाहिजे थोडे देतो, फक्त तुमचंच रक्त माझ्या मेसेजला चालतंय, 1 बॉटल रक्त द्या. सासूंनी त्याला दाशीने क्षणाचाही विलंब केला नाही, कारण माझं सद्गुरू काय सांगतो की एखाद्या सासूंची एका बॉटलला जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर मला सासूंची विचार करायची कोणाची गरज आहे. सासू दाशीने क्षणाचाही विलंब लावला नाही. डॉक्टरांनी सांगितलं की येस, सासूंची साईन केली आणि एका बेडवरती दाशीला झोपवलं, एका बेडवरती त्या भगिनीला झोपवलं. सासूंची रक्त वाहत होतं. दाशी नामस्मरण करत होते की आज निरंकाराचं दर्शन दाशीला झालेलं आहे, आज परमात्म्याचं दर्शन दाशीला झालेलं आहे, आज त्या भक्ताचं रक्त त्या भगिनीच्या सासू शरीरामध्ये जात आहे. तो परिवार सुद्धा निरंकारी व्हावा आणि ज्या अडचणीमध्ये तो परिवार
परिवार आहे ती अडचण त्यांची दूर व्हावी. सासूंची एक मोठं दत्त घेतलं आणि सासूंची त्या बहिणीची डिलिव्हरी झाली. 6 मुली पहिल्या होत्या, 7 मुलगा झाला आणि सासूचा परिवार खूप झाला. जरा सगळं झालं तर सासूंनी सकाळी ते परत आले आणि म्हणले की ताई थँक्यू. तशी म्हणली की नाहीये, मला थँक्यू नाहीये, माझ्या सद्गुरूंना थँक्यू, माझ्या सासूच्या गुरुला थँक्यू, माझ्या निरंतराला थँक्यू. कारण का आज माझ्या जीवनामध्ये ही शिकलाई गुरुने दिली आणि म्हणून सासूंनी मी आज तुमच्या सर दिलेला आहे. सासंगजी विचार करूया की सासंगजी फक्त बोलण्यात मर्यादित नाही राहायचं. आज कुणाचंही मन दुखवू नका. सद्गुरू बाबाजी म्हणतात की गुरु का सत्कार करणारे तो हर एक भगत का सत्कार करो. छोट्या बालकाचा सुद्धा सत्कार करा, बुजुर्गांचा करा, युवांचा करा, सगळ्यांचा सत्कार करा. सासंगजी तर मिशनची शिकलाई ते वेळ खूप पुढे चाललेला आहे. बोलावं इतकं थोडं सासंगजी. निरंकारी मिशन बोलण्याचा, सांगण्याचा, ऐकण्याचा विषयच राहिलेला नाही. निरंकारी मिशन सासंगी राहिलेलं आहे योग कर्म, ज्ञान कर्म मी ढिलं जाईल निरंकारी मिशन सासंगजी फक्त आणि फक्त कर्माचा विषय राहिलेला आहे आणि तुम्ही ते कर्म करून दाखवायचं आहे. आपण सांगितलं की ज्या घरामध्ये, ज्या एरियामध्ये, ज्या कॉलनीमध्ये, ज्या कुठेही राहील एक सॅम्पल आहे. म्हणून मी माझ्या मनाला प्रश्न करायचा आहे की मी त्याप्रमाणे आहे का. गुरु सगळं बघतो. सासंगी त्या परमात्मा डोळे नसून बघतो, कान नसून ऐकतो, हात नसून सेवा करू शकतो, पाय नसून आपल्याला मदत करू शकतो, सगळं ऐकतो. पण मी चेतन तर मी आता जागृती पोहोचलेले तर मानव एका दिवस सासंगी आज सगळीकडे सद्गुरू माताजींच्या कृपेनं संपन्न झालेला आहे. आजच्या पुरता सीमित न राहता सासंगजी रोज किमान सासंगजी त्याच्या प्रतापसिंगजीची, राजमाताजींची, बाबा गुरुजींची सासंगी त्यांच्या जीवनाची सासंगी उजळणी करायचे. त्यांचा एक एक शब्द, एक एक थेट सासंगजी आज आपल्यासाठी लाभ मिळत आहे. आज आपण बसून ते घेऊन सत्संग करतो ना, केवळ त्यांच्यामुळे करतो आणि म्हणून सासंग त्यांना त्यांच्या चरणात नमन होऊया सासंगजी. आणि म्हणून सद्गुरू माताजी चरणात सुद्धा त्याची प्रार्थना अरदास करेल की माताजी दया करा, कृपा करा. जसं तुम्ही चाहता त्याप्रमाणे आमच्या सर्वांचं जीवन बनावं, कर्म बनावं. आमच्यावरती एक जिम्मेदारी दिली. सांगितलं मीटिंगमध्ये की माताजीने आदेश दिला की निरंकारी मिशनला 100 वर्ष पूर्ण होतात. एक आपण काम करायचं आहे की प्रत्येक जनमानसापर्यंत फक्त आवाज पोहोचवायचा आहे की जबरदस्ती ओढून नाही आणायचं त्यांना की तो निरंकार सगळं बघतोय. सद्गुरू माताजी म्हणतात की मी फक्त तिथपर्यंत पोहोचायचं की माझं निरंकारी मिशन आज जगाच्या पाठीवरती काय करत आहे, आज निरंकारी मिशनची काय शिकले आहे तो आवाज सासंगजी. कारण का विश्व बंधुत्व हे मेरा मिशन आहे सासंगजी. कारण विश्व बंधुत्वाचं सासंगी एकच होतं मिशन आहे, वन्यचं मिशन आहे सासंगजी. आणि म्हणून सद्गुरू माताजींना 100व्या वर्षी सासंगी पूर्ण विश्वच निरंकारी बनवायचं आहे. प्रयास आपण एकच करायचं, प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आदेश द्यायचा आहे. प्रत्येकाला सासंगजी तो सासंगजी आवाज द्यायचा आहे. गुरुचं काम करत असतो सासंगजी. नाशिक सुद्धा बोलत असताना एखादा शब्द इकडे गेला असेल सद्गुरू माता तुम्ही क्षमा करा आणि इथे बसलेल्या सर्वांना सासंगी आशीर्वाद द्या की तुम्ही चाहता त्याप्रमाणे आमच्या सर्वांचं जीवन बनावं. आज सेवादल भगिनी बहीण महात्माची डोळ्या उपस्थित आहेत. गुरुचा आदेश सासंगी बरोबर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सर्वांच्या आज सेवादल जे भगिनी महापुरुष आहेत त्या सर्वांच्या जीवनामध्ये माताजी तुम्ही चाहता त्याप्रमाणे जीवन बनावं, सेवा बनावी आणि त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा मनोकामना तुम्ही पूर्ण कराव्या. इथे बसलेल्या ज्या सर्व संत महापुरुषांच्या ज्या इच्छा आकांक्षा मनोकामना तुम्ही पूर्ण करा. हीच एक अरदास, हीच एक प्रार्थना. सबका भला करतात, सबका सब कल्याण. प्रयास करिए.